देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचा दिवस राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो। माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या कार्यकाळात याची सुरुवात झाली। 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांचा चेन्नई जवळच्या श्री पेदुंबरम या ठिकाणी आत्मघाती हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। देशवासियांना दहशतवाद आणि सामाजिक हिंसक संघटनेचे परिणाम समजावून सांगणे, त्याबाबत जनजागृती करणे या हेतूने प्रामुख्याने भारतात हा राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो। या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, सामाजिक संस्था आणि इतर कार्यकारी संस्था दहशतवाद आणि हिंसेच्या विरोधात लढ्यांशी बांधिलकी अधोरेखित करण्यासाठी शपथविधी घेण्याचे कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात येतात। या व्यतिरिक्त दहशतवाद आणि हिंसक कारवाया यांचे दुष्परिणाम या संदर्भात चर्चासत्र, संवाद, सेमिनार आणि विशेष मार्गदर्शन आयोजन केले जातं। अनेक सेवाभावी संस्था आणि सांस्कृतिक संस्था या उपक्रमामध्ये सहभागी होत असतात। दरम्यान या दिवशी दहशतवाद आणि हिंसक कारवायांच्या परिणामाबाबत माहिती देण्याबरोबरच एकतेचे तत्व अधोरेखित केलं जातं। यासोबतच शांतता, सुसंवादता या मूल्यांवर भर दिला जातो। शिवाय या दिवशी दहशतवादी कारवायांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी केलेला त्याग आणि कट्टरतेविरुद्ध सतर्कतेची गरज या जनतेमध्ये जाणीव निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केला जातो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।